महाकाली कहते हैं और उनका स्वरूप सौम्य है और वो शेर पे भी बैठी हुई है। और बोले कि तो मैंने उनको बताया उनके तीन ही स्वरूप में सरस्वती जी भी है, महाकाली भी है और महालक्ष्मी भी है। इन्हीं में तीन ही स्वरूप है। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विनविथ वेलबिंग मध्ये। तर आजचा विषय वेगळा आहे। जसं तुम्ही आधी पाहिलं तसं आज आम्ही आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जात आहोत धारला, जे की मध्य प्रदेश मध्ये आहे। आणि आम्ही भल्या पहाटे निघालो होतो आणि खरं तर आमचं लग्न 2020 मध्ये लॉकडाऊन मध्ये झालं होतं। त्यानंतर बरीच नियमावली होती, त्यामुळे आम्हाला आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला आतापर्यंत जाता आलं नव्हतं। तर जसं म्हणतात की एक योग यावा लागतो, तर मी असं समजते की हा आमचा योग होता। आम्हाला जायला मिळालं श्रावणामध्ये। तर आम्ही ऍक्च्युली धारच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला नाशिक पासून धार जवळपास 350 किलोमीटर इतकं अंतर आहे। तर सकाळची इतकी सुंदर वेळ आहे आणि आम्ही निघालो आहोत। तर व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी प्रवासाचे काही भाग मी एडिट केलेले आहेत, काही भाग मी कट केलेले आहेत। नेमक्या गोष्टीच मी तुमच्याशी शेअर करते। तर इथे आपण जवळपास धार मध्ये पोहोचलेलो आहोत। खरं तर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं पहिल्यांदाच धार मध्ये आलो होतो। तर बऱ्याच ठिकाणांची आम्हाला इतकी प्रामाणिकपणे सांगायचं तर माहिती नव्हती। जर तुम्ही धारचे असाल आणि जर तुम्हाला या गोष्टींची माहिती असेल, या वेगवेगळ्या जागांबद्दल तुम्हाला काही माहिती असेल, तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, जेणेकरून मला सुद्धा यावर माहिती मिळेल। आणि जर तुमची सुद्धा कुलस्वामिनी माता गड कालिका माता असेल, जी आमची कुलस्वामिनी आहे, तरी सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। गड कालिका माता की जय। तर आपण धार मध्ये पोहोचलेलो आहोत। किती सुंदर शहर आहे हे, आणि तुम्ही बघू शकता बऱ्याच पुरातन वास्तू किंवा इमारती सुद्धा इथे आहेत। अतिशय सुंदर देखावा आहे। वातावरण सुद्धा खूप छान होतं, त्यामुळे आमचा प्रवास एकंदरीत खूप मस्त झाला। आणि एकाच दिवसात आम्ही नाशिक टू धार आणि धारवरून पुन्हा नाशिकला आलो, तरी पूर्ण प्रवास हा आमचा इतका सुखकारक झाला की कुठेच आम्हाला थकायला झालं नाही। आणि इथे आपल्याला दिसतंय मंदिराचा कळस आपल्याला दिसतोय। आता आपण जवळपास पोहोचतच आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही। आता आपण मंदिराच्या जवळपास पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। हे माझे सासू सासरे आहेत, त्यांनी ऑलरेडी पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे। आम्ही सुद्धा त्यांच्या मागोमाग पायऱ्या चढत आहोत। इथे माझे मिस्टर व्हिडिओ शूट करत आहेत, त्यामुळे त्यांचा चेहरा इतका दिसत नाही, त्यामुळे मी व्हिडिओच्या शेवटी आमचे काही फोटो शेअर केलेले आहेत। अगदी 10 मिनिटात आपण या पायऱ्या चढू शकतो। त्या दिवशी फार गर्दी नव्हती। तुम्ही पाहू शकता किती प्रसन्न असं वातावरण आहे आजूबाजूला, आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे। पुरातन असं हे मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता। हा मंदिराचा भाग मी दाखवते। आता आपण मंदिरात जातोय। मंदिराच्या देवीचा डायरेक्ट कॅमेरामध्ये घेण्याची आम्हाला परवानगी नव्हती, त्यामुळे आम्ही जास्त अशी झलक दाखवू शकत नाही, पण त्यातल्या त्यात जितकी कॅप्चर केली तितकी झलक मी तुम्हाला दाखवते। मध्यभागी कालिका माता विराजमान आहे। अतिशय सुंदर, सात्विक, प्रसन्न असं तिचं रूप आहे। आणि आम्ही सर्व पूजेची तयारी करून आलो होतो। इथे पूर्णाचे 21 दिवे बनवले, आणि हे आम्ही घरातले देव आणले होते देवीच्या भेटीसाठी। आणि पुरणपोळी, नैवेद्य, ओटीचं साहित्य, हे सर्व तयारी आम्ही आदल्या दिवशीच करून देवीकडे आलो होतो। आणि इथेच मंदिरामध्ये एक
पुजारी आहेत, त्यांच्याकडून आपण देवीबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बऱ्याच ज्या आम्हाला माहित नव्हत्या अशा इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला शेअर केल्या आणि आम्ही देवीची आरती केली. आरतीचे मुवमेंट्स कॅप्चर करायची आम्हाला परवानगी नव्हती, त्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही. माहिती ऐकूया आपण. धार गढ़ कालिका माता का जो है वो परमा इनकी कुल देवी है. और राजा भोज, राजा में विक्रमादित्य, जैसे परमार वंश के थे और उन सबके आराध्य और कुल देवी. यहाँ पर महाराष्ट्र से, गुजरात से और अपने राजस्थान से, बिहार, यूपी से, हरियाणा से यहाँ पे दर्शनार्थी आते हैं दूर दूर. और माता जी की यहाँ की जो है वो आज भी राजोपचार पूजा है, साधारण पूजा नहीं है, त्रिकाल पूजा है. 3 दिन की 3 रात की 6 समय आरती होती है माता जी की. और 6 समय अलग अलग भोग लगता है. अभी धार का जो राज परिवार है, करण सिंह जी पवार साहेब, वो यहाँ का सब संचालन व्यवस्थित चले आ रहे हैं. और जो आज से 700-800 वर्ष पूर्व चलता था, आज भी उसी परंपरा को निभाते हुए श्रीमंत करण सिंह पवार साहब आज भी उस परंपरा को निभाते हुए यहाँ का संचालन कर रहे हैं. और गुजरात के और राजस्थान और यहाँ के रोजाना कम से कम हजारों दर्शनार्थी आते हैं. और अपनी यहाँ पे माता जी के यहाँ हर किसी की मन्नत भी पूरी होती है. ज़्यादातर जिनके यहाँ बाल बच्चे नहीं होते हैं, उनके यहाँ बच्चों का कोई संतान प्राप्ति होती है उन लोगों को माता जी की कृपा से.